दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। चेतश्चिन्तय चित्परं चित्तहरं चिश्चेतनं चिन्मयं मोहं मुञ्च मनो भवमहा कूपारपारन्तरम् अन्तं कोशनिकरं सन्मूल उन्मूलिनं जीवयते जगज्जनिकरं चक्रेश्वरं तं परं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। श्री ब्रह्मविद्या ज्ञान चिंतन समिती द्वारा ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यान या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी विराजमान आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय दैवाद्य सुखश्री अधिष्ठित मम गुरुवरे श्री गुरुजी यांना दंडवत प्रणाम करते। द्वय मातांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते। आदरणीय आत्या, मोक्ष मार्गाचे वाटसर संत साधकवृंद या सर्वांनाच दंडवत प्रणाम करून मी माझ्या विचारास प्रारंभ करते। भारतीय ज्ञान परंपरेत सूत्रात्मक पद्धतीने गहन तत्वज्ञान मांडण्याची एक समृद्ध परंपरा आहे। सुभाषित ही अशाच प्रकारची सूत्रे आहेत जे किमान शब्दात वैश्विक सत्य प्रगट करतात। प्रस्तुत श्लोक हा अशाच एका वैश्विक सत्याच्या चंचलतेचा वेध घेतो। संस्कृत साहित्यात असे अनेक श्लोक आहेत जे जीवनातील सत्य शब्द खेळ आणि वर्णमालेच्या माध्यमातून बोलले जातात। हा श्लोकही त्यापैकी एक आहे जो म अक्षराने सुरू होणाऱ्या 10 गोष्टींची यादी देतो। आज मी आपणासमोर एका संस्कृत श्लोकावर आधारित विषयावर बोलणार आहे। तो म्हणजे तुमच्या माझ्या अगदी प्रत्येकाच्या जीवनाशी जोडला गेला आहे। तो विषय म्हणजे मानवी मनाची चंचलता। याच मानवी मनाच्या चंचलतेवर संस्कृत सुभाषित परंपरेतील श्लोक म्हणजे मनो मधुकरो मेघो मध्यपमत पुनमरुत मा मदमर्कट मीन मकारा दश चंचल। याला 10 चंचल मकार असेही म्हणतात। या श्लोकातील सर्व गोष्टी म अक्षराने सुरू होतात। त्या सर्व गोष्टी चंचल म्हणजे अस्थिर किंवा अस्थायी आहे। हा श्लोक मानवी जीवनातील चंचलतेच्या अस्तित्वाचे दर्शन घडवतो व आपल्याला जीवनातील सत्य ओळखणं शिकवतो। ही 10 पदे किंवा 10 तत्वे मांडून मानवी चंचलता कशी आहे हे समजून घेणार आहोत आणि यातून मिळणारा बोध काय आहे या विचारात आपण चिंतन करणार आहोत। या श्लोकातील उल्लेखित 10 तत्वांचा एक चिकित्सक आणि तौलनिक अभ्यास मांडला आहे। म्हणून या तत्वांना स्वतंत्र घटक न पाहता मानवी अस्तित्व आणि विश्वाच्या क्षणभंगुरतेच्या आदिबंध म्हणून स्थापित केला आहे। मनो मधुकरो मेघो मध्यपमत पुनमर्त मामदमर्कट मीन मकारा दश चंचल। हे 10 तत्व आपल्याला सांगतात की जीवनात काही गोष्टी कितीही आकर्षक वाटल्या तरी त्या क्षणभंगुर असतात आणि म्हणून ही चंचलता भौतिक मानसिक पातळीपुरती मर्यादित नसून ती आध्यात्मिक आणि सत्ताशास्त्रीय स्तरावरही तितकीच खरी आहे। या श्लोकाची निवड करताना अत्यंत विचारपूर्वक केलेली दिसते। जसे की मानसिक मन आणि मद, नैसर्गिकरित्या मेघ आणि मरुत, जैविक मदकुन मधुकर मर्कट मत्स्य, सामाजिक मध्यम तर पारमार्थिक मा म्हणजे माया, अशा सर्व स्तरावरील चंचलतेचा समावेश आहे। या सर्व स्तरावरील चंचलता मानवी मनाकडे आहेत हे या श्लोकातून स्पष्ट होते। आमचे सर्वज्ञ म्हणतात बाई स्वभावासी नासू नये, स्वभाव प्रगटे तेच येऊन। आणि म्हणूनच भारतातील तत्वज्ञानी ऋषीमुनी संतांनी मानवी स्वभावाचा सखोल अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आचरणही केले। त्यांनी चंचलतेचे अनेक रूप सांगितले। त्यातीलच एक अनोखा आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन म्हणजे 10 चंचल मकार। हे 10 म्हणजे आपल्या मानवी चंचलतेची 10 वेगवेगळी प्रतीक आहेत। या सर्व प्रतीकांचे केंद्रबिंदू असणारे पहिले पद म्हणजे मन आहे। या श्लोकाची सुरुवात मनो मधुकरो मेघो म्हणजे मन या पदाने झाली आहे। मनाच्या व्याख्येनुसार ज्या ठिकाणावरून जाणीव, बुद्धी, ज्ञान, विचार, भावना, चेतना, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पना यांचा अनुभव येतो ते ठिकाण म्हणजे मन होय। भगवद्गीतेत मन षष्ठानी इंद्रियानी म्हणजे मनाला 6वे इंद्रिय म्हटले आहे, तर ब्रह्मविद्याशास्त्रात दशेंद्रियानंतर मनाला 11वे इंद्रिय म्हटले आहे। मनाला इंद्रिय म्हणत असताना गीतेची सूक्ष्म दृष्टी दिसते। मनावर संयम मिळवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आपण सर्व काही जिंकू शकतो पण मनाला जिंकतो तो खरा वीर असतो आणि म्हणूनच या 10 तत्वांमध्ये मनाला आदिम स्रोत म्हटलं आहे। मनाला प्रथम स्थान देणं अनुवर्तक आहे कारण त्या इतर सर्व चंचलतेचे उगमस्थान आणि अनुभव क्षेत्र आहे।
मनो हि द्विविधम प्रोक्त शुद्ध चाशुद्ध मेवच अशुद्ध काम संकल्प शुद्ध काम विवर्जित. या श्लोकामध्ये मनाच्या दोन अवस्था सांगितल्या, शुद्ध आणि अशुद्ध. मन कधी शुद्ध तर कधी अशुद्ध. शुद्ध म्हणजे कामनांचा त्याग करणे, तर अशुद्ध म्हणजे कामनांचा संकल्प करणे. मनाची अशी कुठलीच एक जागा नाही आणि म्हणूनच 6व्या अध्यायात अर्जुन भगवंत गोपालकृष्णांना म्हणतो की तुम्ही ज्या मनाला मला स्थिर करायला सांगताय ते मन चंचल आहे. 6व्या अध्यायातील 34वा श्लोक म्हणजे चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्य निग्रहम मने वायुरिव सुदुष्कर. म्हणजेच मनाला नियंत्रित करण्यापेक्षा वाऱ्याला नियंत्रित करण्यापेक्षाही मनाला नियंत्रित करणे कठीण आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात मन हे चंचल वाऱ्यापरी धावते ध्यानात ठेविले तेव्हाच स्थिर होते. ध्यानशास्त्रात मनाला चंचल असं म्हटलं आहे. सूत्रपाठामध्ये इंद्रिया मनाते चेष्टविता आत्मा सगळाही प्रकृतीचे चेष्टविता परमात्मा. म्हणजेच मनाला चेष्टतत्व करणारा आत्मा म्हणजे संलग्न सांगितलं आहे. आमचे सर्वज्ञ खामगाववरून माणिकदंडी मार्गी जात असताना सोबत बाईसा आणि नाथोबा असतात. काही अंतर चालून गेल्यानंतर नाथोबांच्या मनात विचार होतो आता गावाशी जावे आणि मग ते बाईसांकडे येतात. बाईसांना म्हणतात बाई घ्या होते आता मी गावाशी जाईन. त्यावेळेस बाईसांना म्हणतात बाबा ऐकले मी ऐकली कोणी भक्तिजन येऊ दे आणि मग तुझा. पुन्हा विचार बदलतो. काही अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा नाथोबा बाईसांकडे येतात. दुसऱ्यांदा बाईसा समजून सांगतात आणि मग तिसऱ्या वेळेस नाथोबा ते पोते रस्त्यातच ठेवतात आणि निघून जातात. त्यावर स्वामी म्हणतात बाबा काय. बाईसा स्वामींना म्हणतात बाबा काय झाले या पोराचे. त्यावेळेस स्वामी म्हणतात बाई महात्म्याशी निरोध नक्की. स्वामी तिथे पडाळी गायचं दृष्टांत निरूपण करतात. ज्याप्रमाणे ती गाई मागवती तयान तुझी जाऊन निरिके तैसे यासी जे उठले असे ते याते नेल्या वंचविलं आहे. असं हे मन विचित्र आहे. अनेक रंगांनी रंगलेलं ज्याचे अनेक रूप आहेत असं फक्त एक मनच आहे. ते कधी विरघळेल तर कधी कठीण होईल, कधी हो म्हणेल तर कधी नाही म्हणेल याचा विश्वास नाही. मनाचा व्यवहार हा मोदळ्यासारखा आहे. म्हणजे मोदळा म्हणजे पूर्वीची धान्य साठवण्याची कणगी. त्यामध्ये धान्य भरत असताना अत्यंत कष्ट प्रयासाने धान्य भरावं लागतं, रिचवावं लागतं. परंतु त्यातून धान्य बाहेर काढत असताना तेवढा कष्ट प्रयास लागत नाही. मोदळ्याप्रमाणेच प्रयासाने एखादा प्राप्त केलेला गुण सद्गुण मन लगेच टाकून देतं, तर दुसऱ्याची निंदा द्वेष मत्सर शत्रुत्व आदींचा संग्रह मन लगेच करतं. संत कबीर म्हणतात चंचल मन वाडोलता रहत न एक ठोर राम नाम रस पिलिये तजहो भव सिंधू पार. एका शिष्याला भूतवश करण्याचा मंत्र मिळाला. त्याने तो सिद्ध केला. भूत प्रगट झाले. त्याने भूताला काम सांगितले. शेवटी भूतच त्याने ते 2 मिनिटात पूर्ण केलं. ती भूत पुन्हा त्याच्याजवळ आली आणि त्याला म्हणले तू मला काम सांग नाही तर मी तुला मारून टाकेल. याच्यासोबत प्रश्न उभा राहिला आता करायचं काय. आणि मग त्याने एक युक्ती केली. भूताला सांगितले खांब घेऊन ये आणि तो अंगणामध्ये उभा कर. तुझं काम झालं की तू या खांबावरून खाली वर जा. ते त्याला काम सांगितलं. आता भूताचंही काम झालं आणि याचाही जीव वाचला. आपलं मन एक भूत आहे आणि त्याला जर आपण योग्य मार्गाला जर लावलं नाही तर आपला विनाश निश्चित आहे. आणि म्हणून मनाला खामरूपी परमेश्वराच्या नामात तल्लीन करा जेणेकरून आपला विनाश होण्यापासून आपलं संरक्षण होईल. श्लोकाचं दुसरं पद आहे मधुकर. मधुकर म्हणजे भुंगा किंवा भ्रमर म्हणजे आपल्या सोप्या भाषेत मधमाशी. याचा स्वभाव गुणधर्म असा की तो एका फुलावरून दुसऱ्या फुलावर रसाच्या शोधात सतत भटकत असतो. आपलं मनही असंच आहे. वासनांच्या मागे सतत धावत असतं. आज एक इच्छा पूर्ण झाली तर उद्या दुसरी, परवा तिसरी, असं वासनांच्या मागे सतत धावत असतं. वासनेला अंत नाही आणि मन म्हणजे अतृप्त वासनांचे प्रतीक म्हणून मनाला मधमाशीची उपमा दिली आहे. भगवंत गोपालकृष्ण म्हणतात काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. म्हणजे रजगुणाने उद्भवणारे काम म्हणजे वासना आणि क्रोध हे माणसाचे शत्रू आहेत. वासनेला अंत नाही. त्याबाबत माणसाला शेवटपर्यंत सावध राहावं लागतं. त्या वासना कधी आणि कोणत्याही रूपात येतात. स्वामींचं डोमेग्रामला वास्तव्य असताना भक्तिजन मातीकाम करत होते. भक्तिजन मातीचा पेन म्हणजे चिखलाचा गोळा आणून देत होते आणि बोटोबासण्याची भिंत करत होते. लघुबाईचा पेन घेऊन येते. नागदेवाचार्य तिच्या हातातून ते घेतात. त्यावेळी स्वामी म्हणतात वानरिया हा पिंड विकार घेतला का. हा ठाव वेरी जीवाच्या ठाई सूक्ष्म विकार असते जे आपल्या आपल्याकडे देखवते ना. या लिळेत सर्वज्ञ मनाच्या ठिकाणी असलेल्या सूक्ष्म विकारांचे परिज्ञान आचार्यांना करतात. भ्रमरगीत काव्य प्रकारात भ्रमराला चंचल निष्ठुर आणि संदेशवाहक मनाचे प्रतीक म्हणून संबोधले आहे. प्रत्येक इंद्रियांच्या माध्यमातून मन विकार भावनेची चोरी करते. सर्वसामान्यपणे मन सर्व इंद्रियांचा राजा आहे. पण ते दृश्यमान इंद्रिय नाही. दृश्यमान असणाऱ्या प्रत्येक इंद्रियांची एक शक्ती सीमा परिसीमा असते. जसे की डोळे विशिष्ट अंतरापर्यंत पाहतात, कान विशिष्ट अंतरापर्यंत ऐकतात,
जिव्हा मुखाद्वारे विशिष्ट तितकेच कार्य करते. नाक विशिष्ट अंतरापर्यंतच गंध घेतात. त्वचा ही स्पर्शानेच अनुभव करते. हे सर्व इंद्रिय वृत्त होतात, पण मन तसं नाही. मन या पाच इंद्रियांद्वारे सर्व काही कार्य करते आणि तरीही मन या सर्व इंद्रियांचा बळी देऊन स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवते. अशा प्रकारे मनाची चंचलता अधोरेखित केली आहे आणि म्हणून मनाला मधमाशीची उपमा दिली आहे. साह्यातनम स्वस्तम नवा न संगृहीतम भिक्षितम पाणी पात्र दरो मात्रा मक्षिकम निवसंग्रही. या श्लोकाचा अर्थ असा की भिक्षा मागणाऱ्या साधकाने सकाळी मिळणारी भिक्षा संध्याकाळी लागेल किंवा संध्याकाळी मिळणारी भिक्षा उद्या सकाळी पुरेल असा त्याचा संग्रह करू नये. पाणी पात्र दरो मात्रा म्हणजे पाणी म्हणजे हात, हेच भिक्षा पात्र. हातात जेवढी भिक्षा मावेल तेवढी घ्यावी, ती सेवन करावी असा त्याचा अर्थ. मक्षिकम निवसंग्रह म्हणजे ज्याप्रमाणे ती मधमाशी मधाचा संग्रह करते आणि त्यातच तिचा मृत्यू होतो त्याप्रमाणे संग्रह करू नये हे सांगितले. संत नामदेव म्हणतात, भ्रमर जैसा लोभवला फुला फुलांवर फिरे तैसा जीव लोभी विषयामध्ये. महानुभाव साहित्यात विषयाच्या मागे धावणाऱ्या मनाला भ्रमराची उपमा दिली आहे. विषयाच्या दृष्टांतामध्ये तो जीव पात्रा लागे देशोदेशो गावोगावी हिंडे पात्र देखे ते धरमे. तसे जीव विषयात आम्ही काही नांगावे आणि म्हणून जीव विषयात गुंतून स्वतःचा नाश करून घेतो. संत कबीर म्हणतात, भ्रमरबाई मन डोलता डारी डारी फिरत राम रस बुंद न पाये जगत काज समविरत. इथे मनाची आणि मधमाशीची साम्यता सांगायची झाले तर मधुकरांसारखी इच्छांची चंचलता मानवी मनाकडे आहे. या जगातल्या काही गोष्टी आपल्याकडेही असाव्यात असं म्हणून कल्पना करतं आणि त्याप्रमाणे वर्तनही करतं. परंतु या सर्व गोष्टी क्षणिक आहेत, नाशिवंत आहेत हे मात्र त्याच्या लक्षात येत नाही. आणि म्हणूनच जे काही आहे त्यात समाधानी राहून परमेश्वराने सांगितलेल्या विधीचं पालन करून मनाला स्थिर करून आपण आपल्या जीवाचा उद्धार करून घेऊया. श्लोकाचं तिसरं पद आहे मेघ. मेघ म्हणजे ढग. ढग जसे येतात जातात ते जसे क्षणिक आणि अनित्य असतात तसे माणसाच्या मनातील विचार सुद्धा क्षणिक आणि अनित्य आहेत आणि म्हणूनच मनाला ढगाची उपमा दिली आहे. भगवंत गोपालकृष्ण म्हणतात, मात्रा स्पर्श असतो कोणते शीतोष्ण सुख दुःखदा आगमापाय नो नित्य स्वाम तितिक्ष स्वभारत. मनाच्या संदर्भाने इंद्रियांच्या संयोगाने येणारे सुखदुःख किंवा अहित सुखदुःखाने येणारे जे अनुभव आहेत ते क्षणिक असतात आणि म्हणून त्यांना शांतपणे सहन करावे, कारण ते कायमचे नसतात. मन आणि ढगाची साम्यता म्हणजे हे दोन्ही मानवी मनातील बदल किंवा आपल्या जीवनातील जे बदल आहेत ते ढगांसारखे चंचल आहेत. आपल्या मनातील विचार हे नश्वर असतात, परंतु जे नकारात्मक विचार असतात ना ते खोलवर रुजल्यामुळे ते आपल्याला त्रासदायक ठरतात. स्वामी महादायसाला वाराणसीला जाऊ नका असे सांगतात, तर दादोस महादायसाला वाराणसीला जाण्यासाठी प्रवृत्त करतात. दादोसांनी वाराणसीला जाण्यासाठी प्रवृत्त करतात. तिच्या मनात ते वाराणसीबद्दल कुतूहल निर्माण होतं आणि जेव्हा ती प्रत्यक्ष तिथं जाते आणि डोळ्याने पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की स्वामी सांगत होते तेच खरं होतं. झाडासारखी झाडे, पाषाणासारखी पाषाणे, देवळासारखी देवळे, माणसासारखी माणसे ते पाहिले आणि मग धाय मोकळून रडू लागली. दादोसी दुःखावर वरपडा केली म्हणून दादोस तळ्यांची दिली, गोत्र कुटुंबात दिली. असं हे मनातील विचार हे नश्वर आणि क्षणिक आहेत. संत तुकाराम मनाच्या क्षणिक नाशिवंत क्षणभंगूर मनाचे तथा संसाराचे वर्णन करताना म्हणतात की काय या संसारा सुखाचा विचार अवघ्या अघोर दिसत आहे. यातून ते संसारिक सुखाच्या ढगा आणि क्षणिक स्वरूपावरच बोट ठेवतात. त्या सृष्टीतील उत्पत्ती स्थिती लय या तीन गोष्टीतून प्रत्येकाला जावे लागणार आहे आणि म्हणूनच या श्लोकातून प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक पदातून आपण एक गोष्ट नक्की शिकलो, ती म्हणजे की हा श्लोक फक्त समजून घेण्यापुरता नाही, तर ते आपण आपल्या वास्तविक जीवनात आपण त्या सद्य परिस्थितीत ते अनुभवत आहोत आणि आपण त्याप्रमाणे वर्तनही करत आहोत. परंतु या सर्व गोष्टी नाशिवंत आहेत आणि म्हणून त्या गोष्टींचा विचार न करता मनाला साधनेची जोड देणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या जीवनात गुरु निमित्त सुहृद असणं फार गरजेचं आहे. त्याही पलीकडे जाऊन मनाला आवर घालणं फार गरजेचं आहे. नाहीतर या क्षणिक गोष्टींच्या मागे जाऊन दुःख प्राप्त करून घेण्यास काहीच अर्थ नाही. आपण हे या मेघपदातून शिकलो. श्लोकाचं पुढील पद आहे मध्यम. मध्यम म्हणजे शराब. याचा दुसरा अर्थ असा होतो की विवेकशून्य किंवा विवेक भ्रष्टतेची मूर्ती असाही होतो. म्हणजे ज्याचे विवेक किंवा सद्विवेक बुद्धी भ्रष्ट झाली आहे, बिघडली आहे, म्हणून त्या व्यक्तीला काय योग्य काय अयोग्य चांगले वाईट हे समजत नाही, त्याला विवेक भ्रष्ट असे म्हणतात. भर्तृहरीद्वारा रचित नीतिशतकातील एक सुभाषित आहे, विवेक भ्रष्टानां भवति विनिपात शतमुख. म्हणजे ज्याचा विवेक भ्रष्ट झाला आहे त्याचा विनाश 100 प्रकार म्हणजे अनेक प्रकाराने होतो हे सांगितले आहे. महाभारतामध्ये प्रसंग येतो, पांडवांनी इंद्रप्रस्थ स्थापन केलं. अग्रपूजेचा मान भगवंत गोपालकृष्णांचा होता. त्या सभेमध्ये कृपाचार्य, द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण एवढेच नव्हे तर दुर्योधनही होता. त्यानेही विरोध केला नाही, पण शिशुपाळ मात्र मानले.
शिशु हा शब्द शश या शब्दापासून झाला आहे. शश म्हणजे ससा. ससा जसा उड्या मारत स्वैरसंचार करतो तसं त्याप्रमाणे शिशुवृत्तीचे पालन करणारी आपल्या मनाची वृत्ती म्हणजे शिशुपाळ होय. शिशुपाळाला सगळ्यांनी समजावून सांगितलं. पुढे काय झाले आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि म्हणूनच विवेकभ्रष्टानां भवति विनिपात शतमुखम असं शास्त्र सांगतं. विवेकभ्रष्ट माणसाचा विवेक हा शतमुखाने होतो. आणि म्हणूनच साधकाला आपल्या सद्विवेकाचा श्रीकृष्णावस्थेचा मान राखायचा असेल तर स्वतःतील लहरीपणाचा शिशुपाळाचा वध करायला हवा या प्रसंगावरून लक्षात येते. भगवद्गीतेत मन एवं मनुष्याना कारणं बंधमोक्षे म्हणजेच मनाला आवर घातली, व्यसनांना प्रतिबंध केलं तर साधकाला एक श्रेष्ठ अवस्था प्राप्त होते. जसे आपल्या पंथाचे पंत शिरोमणी श्री नागदेवाचार्य सप्त व्यसनांनी ग्रसित, मातेच्या निमित्ताने त्यांना परिस्पर्श लाभला आणि या पंथाचे आद्याचार्य झाले. चंचलतेवर विजय मिळवला तो त्यागाने आणि आत्मसमर्पणाने. संत कबीर म्हणतात, मदिरा पी मन चंचल भयो कृष्ण भजन विसारी आवागमन दुःख सहित जन्म भयो बेकारी. म्हणजे व्यसनांच्या अधीन झाल्यामुळे माणसाचे मन चंचल होते, त्याला परमेश्वराचे भजन परमेश्वराचे नाम आठवत नाही आणि त्या संबंधाने येणारे शारीरिक आर्थिक मानसिक दुःख कष्ट ते सहन करतो. परंतु हे सर्व करत असताना हे तर सर्व कष्ट ते सहन करतोच, परंतु त्याचा तो स्वतःचा जन्मही वाया घालवतो. आणि म्हणूनच प्रस्तुत श्लोकात मद्यप हे आत्मनियंत्रण गमावलेल्या अवस्थेचे प्रतीक आहे. महानुभाव म्हणतात सप्त व्यसनांना सक्त मनाई आहे, कारण ही व्यसनाधीनता ईश्वर प्राप्तीच्या मार्गात अडथळा निर्माण करते. व्यसनांमुळे माणसाचे मन आणि बुद्धी चंचल होते. त्यामुळे व्यसनांपासून दूर राहा, मनाला बुद्धीला चंचल अपवित्र होऊ न देता तिला परमेश्वराच्या भक्तीत लीन करा. या श्लोकात मद्यप सांगण्याचे कारण ही व्यसनाच्या अधीन झाल्यामुळे माणूस स्वतःची फसवणूक करतो. त्याचे इंद्रिय चंचलतेचे कार्य करतात. त्याला वाटतं की तो योग्य मार्गाने जात आहे, परंतु तो विनाशाकडे जात असतो. आणि म्हणून जीवनात विवेक टिकवून ठेवणे ही सर्वात महत्त्वाची साधना आहे. श्लोकाचे पुढील पद आहे मत्कुण आणि मरकट. मत्कुण म्हणजे ढेकूण तर मरकट म्हणजे माकड. हे दोन्ही पदे आपण एकत्र पाहणार आहोत. हे दोन्ही पदे एकत्र सांगण्याचे कारण की हे दोन्ही प्राणी चंचलतेचे प्रतीक म्हणून साहित्यात वारंवार येतात. मत्कुण हा शब्द आपल्याला श्री प्रभू चरित्रातही पाहायला मिळतो. आता आपल्या मनात विचार येईल की या लहानशा ढेकणाचा आणि मानवी चंचलतेचा काय संबंध असेल, पण संबंध आहे. ढेकूण आकाराने लहान पण रात्रीची झोप उडवून लावण्यासाठी तो पुरेसा असतो. आपल्या जीवनातही असे अनेक मत्कुण आहेत, जसे की क्षुल्लक चिंता, निरर्थक इच्छा, व्यर्थ भावना. हे दिसायला लहान आहेत पण ते आपल्या मनाची शांती हिरावून घेतात. संत म्हणतात मत्कुण जैसा चावतो झोप नाही रात्रभर तैसा विकार जीवाला शांती न देक्षणभर. ढेकूण हा सतत हलत असतो, तो एका जागी स्थिर राहत नाही. तो माणसाचे रक्त पितो. त्याची ही क्षुद्र आणि विक्षिप्त चंचलता त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे, पण ती अस्वस्थता निर्माण करते. आपल्याही जीवनात इच्छा चिंता भीती भय अतिविचार हे आपल्याला शांत होऊ देत नाही. तैसा विकार जीवाला म्हणजे इथे विकार अतिशय विचार करणाऱ्या मनाला म्हटला आहे. हे मन माणसाला स्थिर होऊ देत नाही. मत्कुण आणि मन यांची साम्यता सांगायची झाले तर आकाराने लहान पण मनाला अस्वस्थ करणारी चंचलता. आणि यातून बोध हाच आहे की आपण आपल्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टींना इतकं महत्त्व देतो की आपण आपल्या जीवनातला मोठा आनंद विसरून जातो. आणि अशा प्रकारे या सामान्य मत्कुणांना आपल्या मनाची शांती हिरावून देऊ नका. चंचलतेचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे मरकट. मरकट म्हणजे माकड. ते माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सतत उड्या मारतात. ते एका जागी स्थिर बसत नाही. त्याची ती अस्वस्थपणा लहरीपणा आणि विचारावर नियंत्रण नसलेल्या अवस्थेचे प्रतीक आहे. संत तुकाराम म्हणतात मन हे माकडापरी एका डहाळीवरून दुसऱ्यावर उडी कधी स्थिर नसते सदा भटकंती करी. मन एका जागी स्थिर राहत नाही. माकड एका जागी स्थिर राहत नाही. त्याची ती चंचलता त्याच्या स्वभावातच आहे. माणसाचे मनही तसंच आहे, ते सतत भटकत असतं. आणि म्हणून ध्यानशास्त्रात मनाला मरकट असं म्हटलं आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण असते. संत ज्ञानेश्वरांनी मनाला पवनी गेलेले मरकटा म्हणजे वाऱ्याने झपाटलेले माकड असं म्हटलं आहे. आणि अशाच या माकडरूपी मनाला नियंत्रित करण्यासाठी ईश्वरभक्तीचा आणि आत्मज्ञानाचा पाठ आवश्यक आहे. माकडरूपी मन हे सतत भटकणारं इतरांचं अनुकरण करणारं ते समूह संस्कारात अडथळा निर्माण करते. आणि म्हणूनच महानुभाव साहित्यात महानुभाव परंपरेच्या जीवनशैलीत गुरुसंस्कार आणि विरुद्ध जीवनरेखा या मर्यादित व्यक्तींना थांबवणारे आहे. श्लोकाचं पुढील पद आहे मरुत. मरुत म्हणजे वार.
वारा म्हणजे अनियंत्रित ऊर्जेचे स्वरूप, वारा म्हणजे अस्थिरता. तो अदृश्य, शक्तिशाली आणि दिशाहीन असू शकतो. योग आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मरुत हा केवळ बाह्य वारा नसून ते आपल्या शरीरातली प्राणवायू देखील आहे. प्राणावर नियंत्रण मिळवणे हे मनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रमुख साधन मानले जाते आणि म्हणूनच अनियंत्रित प्राणशक्तीच मनाला आणि शरीराला चंचल बनवते, अस्थिर बनवते. या श्लोकातील 3 पदे म्हणजेच मधुकर, वारा आणि मत्स्य हे 3 पदे आपल्याला 24 गुरुआख्यानांमध्ये पाहायला मिळतात. त्यातीलच हा वारा हा गुरु आहे. उद्धव गीताकार भास्कर भट्ट बोरीकर म्हणतात, वायू हिंडे चराचरी परी आश्रय कहीची न तरी निराश्रया तया परी यती व्हावे. म्हणजे साधकाने आश्रयरहित असलं पाहिजे. कोणासारखं? तर त्या वाऱ्यासारखं. असा हा वारा गुरु आहे हे श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगतात. आपण वायूंची अनेक नावे ऐकली आहेत. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, आर्गन असे अनेक नावे आहेत. पण या वायूंचे मिश्रण म्हणजेच वारा. वारा आपल्या शरीरातही आहे. वात, पित्त, कफ म्हणजेच वारा. वायू हिंडे चराचरी परी आश्रय कहीची नजरी म्हणजे वारा कुठेच आश्रय धरत नाही. तो थांबत नाही. कशात लिंपित होत नाही. आपण त्याला थांबू म्हटलं तरी तो थांबत नाही. निराश्रया तयापरी म्हणजे साधकाने आश्रयरहित असलं पाहिजे. हा वाऱ्यासारखा गुण आपल्यामध्येही असला पाहिजे. निर्णयामध्ये दशवायू सांगितले आहेत. प्राणव्यान अपानच्च समानच्च उदानय क्रिकली देव दत्तच नागकुर्म धनंजय. आपल्या शरीरात वायू हिंडे चराचर म्हणजे वायू चराचर आपल्या शरीरातही असतो आणि सगळीकडे वायू पुरवण्याचे काम वारा करतो. भगवंत गोपालकृष्ण अर्जुनाला मनाला संयमित करण्यासाठी सांगतात तेव्हा अर्जुन म्हणतो की वायू किंवा सुदुष्कर म्हणजे वाऱ्याला अंकित करणं शक्य नाही तसे मनालाही अंकित करणं शक्य नाही. त्यावर भगवंत गोपालकृष्ण उपाय सांगतात की अभ्यासाने तर कोणतेही वैराग्य नसू दे म्हणजे अभ्यासाने आणि वैराग्याने मनाला स्थिर करता येते, संयमित करता येते. योग मन हे माणसाच्या बंधनासाठी आणि मुक्तीसाठी कारण आहे. मन एक भावनेचं माध्यम आहे. त्या जर भावना स्थिर केल्या तर त्या परमेश्वराच्या चरणी स्थिरावणारे आहे. आणि म्हणूनच योग आणि तत्वज्ञानाच्या आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून प्राणायाम एक महत्त्वाचे साधन आहे. महानुभाव साहित्यातही शारीरिक आचार आणि संयमावर भर दिला आहे जेणेकरून आपण आपले मन परमेश्वराच्या चरणी अर्पण करू शकतो. श्लोकातील पुढील पद आहे मा म्हणजे धन, पैसा आणि मद म्हणजे अहंकार. पैसा जर माणसाजवळ असेल तर माणसाला अहंकार उत्पन्न होतो. श्री प्रभू चरित्रामध्ये माईभट्ट श्री प्रभूंना मेघवर्णी दुटी अर्पण करतात आणि ती दुटी श्री प्रभू वेडून रायगणामध्ये वेडे करत असतात. ते पाहिल्यानंतर माईभट्टांच्या मनामध्ये विचार येतो की ऐसे वस्त्र मी या माह्याची ओळखावी, ऐसी माझी क्रिया ईश्वराच्या ठाई प्रवेशन होत आहे. असा मनामध्ये त्यांनी अहंता भावली, अहंकार निर्माण झाला. आणि म्हणूनच आमचे सर्वज्ञ श्री नागदेवाचार्यांना निमित्त करून समग्र जीवाकार्य त्याग वाक्य निरूपण करतात. त्यातीलच एक सूत्र म्हणजे द्रव्य अस्तित्व माझे म्हणजे द्रव्य नसू दे जवळ असले तरी माणसाला अहंकार उत्पन्न होतो. द्रव्य संबंधा साक्षी टाकावे म्हणजे द्रव्य आपल्या जवळ असेल तर त्याचा योग्य उपयोग करावा आणि गरज नसेल तर त्याचा त्यागही करता आला पाहिजे. स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर स्मृतीस्थळामध्ये प्रसंग येतो. नाथोबा अवकासा जातात तेव्हा तिथे पूर्वीच्या काळी धन हे जमिनीत पुरलं जायचं आणि म्हणून ते अवकासा गेले असतात त्यांना तिथे लोह उघडे पडले दिसले आणि मग ते मनामध्ये म्हणतात की आता दिससी म्हणजे जेव्हा मला परमेश्वराच्या ठिकाणी क्रिया करायची होती तेव्हा मला सातरा पसरून परमेश्वराच्या ठिकाणी क्रिया करावी लागली आणि आता दिसून काय उपयोग. आणि म्हणून त्या मनामध्ये त्याविषयी इच्छा न बाळगता त्यावर सोच करतात आणि ते तिथून निघून जातात. म्हणून परद्रव्याचे नावे पडला कवडा आधी करून न घ्यावे. त्याग हा शब्द अनुसरणाचे वाचक आहे. आमचे खळाळी मोकलावे या टीकेमध्ये आमचे भाष्यकार म्हणतात की अनुसरणासाठी निघाला तर शक्ती अशक्ती लागे, टके 2 टके लागते म्हणून गाठी बांधले तर नाही मोकले म्हणजे त्याला त्याग म्हणता येणार नाही. द्रव्य यंत्र सेवेतेच आहे म्हणजे द्रव्यच माणसाला साधनेपासून परावृत्त करण्याचे काम करतं. श्लोकाचं शेवटचं पद म्हणजे मत्स्य म्हणजे मासा. मासा पाण्यात राहू नये तो सतत पाणी पित राहतो, त्याची तहान भागत नाही. तसा माणूस हा भौतिक सुखाच्या मागे धावतो आणि भौतिक सुखाच्या मागे धावतो पण त्याची समाधान होत नाही. अनेक नद्या समुद्राला मिळतात आणि तरीही समुद्र अचलच आहे आणि म्हणून कामना सामावून घेणारा त्यावर नियंत्रण मिळवणारा शांत होतो पण नद्यांप्रमाणे इच्छांच्या मागे धावणारा कधीच शांत होत नाही. आणि म्हणून इथे मनाला मत्स्याची उपमा दिली आहे. मत्स्य म्हणजे संसार सागरात भटकणाऱ्या जीवाचं प्रतीक. मत्स्य म्हणजे
बाह्यभोगात सुख शोधणारा आपला जीव. संत कबीर म्हणतात, जन्मे मी न प्यासी मोही सुनसुन आवे हसी. म्हणजेच मासा पाण्यात राहूनही तहानलेलाच असतो हे ऐकून मला हसू येतं. आपली ही अवस्था आहे माशासारखीच आहे. आनंद आपल्या आतच आहे, पण आपण सुख कुठे शोधतो? गाडी, बंगला, घर, पैसा, पद, प्रतिष्ठा या बाह्य गोष्टींमध्येच. परिणामी आपल्याला हे सर्व काही मिळतं, परंतु तरीही आपण अतृप्त आणि तहानलेलाच असतो. हे संसारात गुंतलेल्या जीवाची गती दर्शवते. मासा पाण्यात सतत हलत असतो, तो एका जागी स्थिर राहत नाही. ती संसारात गुंतलेल्या जीवाची अवस्था आहे. जीव हा सुख दुःखाच्या वाटेवर सतत हिलकावे खात असतो आणि शांतीसाठी तळमळत असतो. जीव परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घ्यावा असा अधिकार फक्त जीवाकडेच आहे. आणि म्हणून असा आनंद नाम्य परमेश्वर जीवाजवळ असताही जीव विषयामध्ये सुख शोधण्यात भटकतो. परिणामी ते निर्गुण सुख त्याला मिळत नाही. माशाची ही चंचलता तेव्हाच थांबते जेव्हा त्याचा मृत्यू होतो. तसे या जीवाची चंचलता किंवा जीवाची या संसार सागरातली भटकंती तेव्हाच थांबते जेव्हा तो मायेच्या पलीकडे जाऊन परमेश्वराच्या ईश्वरीय आनंद स्वरूपात स्थिर होतो, परमेश्वराच्या आनंदात रममाण होतो. महानुभाव साहित्यातून तत्वज्ञानातून मिळणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनाला उत्तरदायित्वाने जगण्याची शैली. आणि म्हणूनच हा श्लोक केवळ एक वैचारिक ज्ञान नसून आचारातून बदल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यातून चंचलतेवर दीर्घकालीन मात करणे शक्य होते. मनो मधुकरो मेघो मध्यपमत्कुनमृत मा मदनर्कटमीन मकारा दशचंचला. आतापर्यंत आपण या 9 मकारांचा प्रवास केला. हे 9 म दुसरे तिसरे कोणी नसून आपल्याच मनात लपलेली चंचलतेची वेगवेगळी प्रतीक आहे. जसे की आपलं मन म्हणजे इंद्रिय किंवा आदिम स्रोत. मधुकर म्हणजे आपल्या इच्छा. मेघ म्हणजे आपल्या जीवनातील अनिश्चितता. मध्यक म्हणजे आपले विवेकशून्य विचार. मत्कुन म्हणजे आपल्या जीवनातील क्षुल्लक चिंता. मर्कट म्हणजे आपल्या जीवनातील अस्थिर ऊर्जा. मा म्हणजे आपला मोह. मद म्हणजे आपला अहंकार. मर्कट म्हणजे आपले चंचल मन. तर मत्स्य म्हणजे बाह्यभोगात सुख शोधणारा आपला जीव. असे हे 9 मिळून आपल्या जीवनात चंचलतेच्या अस्थिरतेचा कुंडल माजवतात. आणि मग यावर उपाय काय किंवा यांना जिंकण्यासाठी काय करावे? तर भगवद्गीतेत, महानुभाव साहित्यात, भारतीय तत्वज्ञानात आणि संतांनी सांगितलेला उपाय म्हणजे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. भक्ती म्हणजे परमेश्वरावर अढळ श्रद्धा, जेणेकरून आपण माकडुपी मनाला बांधू शकतो. ज्ञान म्हणजे आपल्यातला मोह, अहंकार, अज्ञान म्हणजे मी कोण याचा आत्मज्ञान होणं आणि त्याने अहंकार आणि अज्ञान दूर होतं. वैराग्याने प्रपंचातल्या वासना, अनिश्चितता ते वैराग्याने नाहीसं होतं. आणि म्हणूनच आपलं जीवन हे युद्ध आहे, तर हे 9 मकार आपले शत्रू आहेत. यांना जिंकण्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल, सत्संग करावा लागेल, परमेश्वराने सांगितलेल्या विधीचे पालन करावे लागेल. आणि एवढेच नव्हे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वराच्या नामाचा आश्रय घ्यावा लागेल. तेव्हाच आपण आपल्या जीवनातील अंतिम देह उच्चांकाने प्राप्त करू शकतो. मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ. मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ. मन वैर्याचा हात मन देवाचे पाऊल. मन वैर्याचा हात मन देवाचे पाऊल. मन अध आणि ऊर्ध्व अशा मनाच्या 2 अवस्था आहेत. आणि म्हणून अधमनाचा त्याग करून मनाला ऊर्ध्व करून परमेश्वराच्या प्राप्तीचा आनंद प्राप्त करून घेऊया. परंतु त्यासाठी गरज आहे ती श्री गुरु सन्निधानाची, श्री गुरु मार्गदर्शनाची आणि प्रसन्नतेची, जी आपल्यासारख्या पांथस्थाला ऊर्ध्वगतीला घेऊन जाईल. एवढे बोलून मी माझ्या विचारांना विराम देते. धन्यवाद.